चला सर्वांना सुप्रभात, सुप्रभात, सुप्रभात. आज आपला नवरात्रीचा तिसरा दिवस आहे. चंद्रघंटेचा दिवस आहे. त्यामुळे ध्यान आपण चंद्रघंटा देवीचंच करणार आहे. वेबसाईटवरील आपला जो कोर्स आहे, त्या वेबसाईटच्या कोर्समधूनच आपण तो करणार आहोत. तर सर्वांनी पाणी घेऊन बसायचं आहे. ध्यानाच्या आधी वरटेक्स वॉटर करून पाणी प्यायचं आहे. मी आता प्राजक्ता चव्हाण मॅडमना विनंती करते, की तुम्ही सप्तशतीचा पाठ सुरू करा. अध्याय दुसरा. श्री गणेशाय नमः. एकत्र तेज देवांचे उद्भव त्यात देवीचा. महिषासुर सेनेशी करी निष्पान तोरणी विनियोग. ओम मध्यम चरित्रश विष्णू ऋषी श्री महाकाली देवता उष्णिक छंदा शाकंभरी शक्ती दुर्गा बीजम वायु सत्वम यजुर्वेदा स्वरूपम श्री महालक्ष्मी प्रीत्यर्थे दुर्गा चरित्र जपे विनियोगा ध्यान. ओम शोभे अक्षगदानि शक्ती परशु घंटा धनुष कुंडिका शोभे अंबुज खडग शंख सुरभी अष्टादशी हस्तका शूला पाश सुदर्शना धरितसे हाती प्रसन्नानना सेवे मी महिषासुरपाहरणी श्रीलक्ष्मी पद्मासना. ओम ह्रीं ऋषिर्वाच देवदैत्यामध्ये पूर्वी शताब्दर न जाहले महिषासुर दैत्येंद्र देवांचा तो पुरंदर महाबलिष्ठ दैत्यांनी देवसैन्यास जिंकले महिषासुर स्वर्गाचा इंद्र होऊन बैसला पराजित देवता गेल्या ब्रह्मास करुनी पुढे शिव विष्णू जिथे होते विराजित सुरेश्वर महिषासुर दैत्यांचा सांगती जय देवता ते पराजय देवांचा सविस्तर निवेदिती सूर्यचंद्र अग्निवायू यमेंद्र वरुण आदिका महिषासुर गांजोनी स्वय झाला आदिश्वर स्वर्गीचे देव भूमीस फिरतीहीन दीनते मानवापुरी पृथ्वीशी भोगती दुःख यातना दैत्यांचे वृत्त सांगोनी झाले शरणागत नाशा या दैत्याचा तो सांगा साधन शक्यते देवता पिडल्या भारी ऐकता शिव विष्णू ते क्रोधारक्त शनी झाले भ्रुकुटी ताटल्या बहु चक्रपाणी महाकोपी तेज वाहे मुखातुनी ब्रह्मा आणि शिवाचेही तेज त्यात सामावले इंद्रादी अन्य देवांचे तेज पाहुनी उद्भव एकत्र झाले सारे पर्वताकार उज्ज्वल प्रज्वलित महातेजे व्यापल्या सर्व ही दिशा देवता पाती नेत्री तेजासी तुलना नसे तेजातून निघेणारी प्रकाश पडला तिचा व्यापले ते त्रिलोकाशे शिव तेजेजीचे मुख यमराजाचे तेजे केस डोईस वाढले महातेज श्री विष्णूचे भुजा उत्पन्न त्यातून चंद्र तेजे स्तन दोन्ही इंद्र तेजातून कटी वरुणापासून जंगा नितंब तेज पृथ्वीचे पदते ब्रह्म तेजाने सूर्य तेजात आगळ्या करांगळ्या वसु तेजे कुबेराचे नासिका प्रजापतीच्या तेजे वाढले दात देवीचे अग्नि तेजात त्रिनेत्र संध्याशी भ्रुकुटी तिची कानवाईतुनी झाले मिळाले देव तेजचे त्यातून देवी कल्याणी प्रत्यक्ष रूप पावली होता दर्शन देवीचे महिषासुर पीडित प्रसन्न देवता झाल्या अपार तेज फाकले एक शुला दिला प्रेमे पिनाकदर शंकरे एक चक्रहारी देई आदरे अंबिके प्रती वरुण शंख देत आहे शक्तीचे दान अग्नी दे दिला धनुष्य वायूने भाते दोन शरासवे ऐरावताचा घंटा वर्जवर जातुनी दिले सहस्त्र नेत्र देवेशे भाग्यशाली पुरंदरे यमाने दिदला दंड वरुणे पाश देवीशी प्रजापती अक्षमाला ब्रह्मातोदेक मंडलू रोम रोमी महातेज सूर्य देई भवानीशी प्रदीप्त ढाल काळाने तलवार दिली तिला शिर सिंधू हार वस्त्रे दे कुंडल चुडामणी देईकडे अर्धचंद्र देई केऊर बाहुशी नुपुरी दोन्ही पायाशी गळ्याशी सरी साजरी मुद्द्या बंधल्या रत्नांच्या घातल्या अंगुल्यामध्ये निर्मल परसा देई विश्वकर्मा सहर्षतो अस्राभेद कवच देवीशी दान देतसे कमलमाला वक्षाशी सर्वदा फुलाईशीजी सागर देवीशी देई पद्मपुष्प करामध्ये हिमाचल देस्वारीशी सिंह बैसा वयास्तव नाना रत्नमणी देई मधुपात्र कुबेर दे पृथ्वी धरता महानाग शेष दे नाग हारतो अन्यान देवता देती अस्त्रशस्त्रार्थे भूषणी ऐशी सन्मानली देवी अन्यान देवतांनी उच्च स्वरे टासे ती करी थोर गर्जना भयानक नाद झाला गर्जना व्यापली नभी आकाशी शब्द उठला भरले नभ त्या गुणे गगनी नाद मावेना नभईसान वाटले विश्व घाबरले सारे सिंधुशी कंप झाला कंपित झाली पृथ्वी सर्व पर्वत हालती भवानी सिंह वाहिनी देवता जय गर्जती भक्तिभावे महर्षिनी नम्रत्वे स्तोत्र मांडले
त्रिलोकाशुद्ध पाहुणी उठले सज्ज दैत्य ते. सुसज्जित दैत्यसेना सामोरी धावले त्वरे. महिषासुर महाक्रोधे म्हणे हे काय झाले. सिंहनाद जिथे झाला धावला दैत्य त्या स्थळी. त्रिलोकी भरली तेजत ऐशी देवी दिसे तया. पृथ्वीशी दाबुनी देवी आकाशी झळके झळके शिर. व्याकुळ सप्त पाताळ धनुष दोरी वाजता. सहस्रभुज दंडाची देवी दाही दिशा दसे. प्रारंभ झाला युद्धात दैत्य देवीची तिथे. अस्त्र शस्त्र प्रहाराने दिशा सर्व प्रकाशला. महिषासुर सेनेचा चिक्षुर तो अधिपती. करी शस्त्रास्त्र वर्षात तो चामर सैनिकासवे. 60 सहस्र रथीचा उदग्र स्वामी तो लढ. 1 कोटी रथीचा तो स्वामी लढे महानू. तीक्ष्ण रोम असी लोमा 5 कोटी रथी सवे. रथी 60 लक्ष सवे स्वामी वाष्कल तो लढे. गजाश्वी 1 कोटी ते घेऊन परिवारित. 5 अरब रथीचा बिडाला स्वामी तो लढे. सहस्र ते महादैत्य ससैन्य वाहनातुनी. वाहने सहस्र कोटी महिषासुर त्या सवे. ससैन्य करी युद्धाशी हत्ती रथ यातुनी. तोमर बिंदी पाल शक्ती फरसा खडग मुसळ. पटीशाती अस्त्रशस्त्रा प्रहार करती खळ. वदाया देवी दुर्गेशी प्रहार करती क्रूर. घेरली देवी दैत्याने चालले युद्ध तुंबळ. उठले दैत्य ते काही देवीशी शक्ती हानिते. फेकते पाचते काही मारिती खडग कोणीते. उद्योग सर्व दैत्यांचे दुर्गा देवी समारण्या. क्रोधावली महादेवी दैत्य शस्त्रात तोडीते. तोडी थकली नाही मुकमलान नसे जरा. शस्त्रार्थ मारी दैत्याची स्थविती ऋषी देवता. वाहन सिंह देवीचे वनात वनवास असता. रणात असुरा मारी विचरे भय सोडून. निश्वास सोडता देवी सहस्र गण तक्षिणी. सहस्र होनी दैत्या शस्त्रार्थ मारती रणी. फरसा बिंदी पालाने खडगपट्टीशी घेऊन. सामना घेती दैत्यांचा शूरवीर विलक्षण. निर्भय देवीचे नेते वदी अदू ते वधुनी असुराजना. नगारे शंख आनंदे वाजविती पुन्हा पुन्हा. त्रिशूल गदा शक्तीने खडगाने असुरावधी. देवीची हर्ष वायते मुद्दंग टोकती गण. भयांकरा घंटाना दे मूर्छित मारले किती. शतावधी महादैत्य वदी देवी महाबला. ओढले बांधुनी पाशे मारुनी तलवारती. करीत विदा असुरांशी गदा घाव कुणावरी. लागले मुसळ कोणा ओगती रक्त ते खळ. शुलांनी फाटली छाती शवलोळे भूमीवरी. बाण वर्षा करी देवी झाकले सर्व अंबर. तुटल्या कटी दैत्यांच्या होती व्याकुळ संगरी. छिन्न भिन्न पूजा झाल्या कुणाची मान खंडली. देव पिटक दैत्यांचे गतप्रण कलेवरे. मधुनी तुटले कोणी जंगागाते दुखावले. एक हात एक पाय एक डोळा दिसे कुणा. दैत्य कोणी असता वीर धडचे राहिले जरी. तो शस्त्रे घेऊन धावे देवीशी युद्ध खेळण्या. तुटले देह दैत्यांचे कबंद वाद्य ऐकुनी. नाचती रणरंगी ते ताल सूर धरोनिया. खडग शक्तिवृष्टी हाती असंख्य धड धावती. देवीशी म्हणती थांब उन्मत्त शस्त्र फेकती. रथ हाती अश्व तुटले वाहिले रक्त भूमीशी. चालण्या नुरली जागा रक्ताचे पाठ चालले. अरण्य जळतो अग्नी दैत्य सेनात शिरणी. क्षणात झाली नष्ट जगदंबा महाबली. इंधन जळते तैसे दैत्य गेले मरून ते. लागल्या राशी प्रेतांच्या रणांगण भयंकर. आयाळवी सिंह गर्जना क्रूर तो करी. व्याकुळ प्राण दैत्यांचे ऐसेच वजले किती. देवीचे गणते लढती वदती दैत्य सैनिका. संतुष्ट देव आकाशी आनंदे वर्षती फुले. ओम श्री अच्युत वीरसाय प्राकुट भाव टीका श्री मार्कंडे पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी महात्म्य द्वितीय अध्याय. श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु. अध्याय 3 श्री गणेशाय नमः. सेनापती सवे मेले दैत्य सैनिक सर्वते. महिषासुरी वदला धन्य दुर्गा महाबली. ध्यान ओम कांती सूर्य सहस्र रक्त वसना. कंठी शिरो मालिका. रक्तालिप्त पयोधरा जपवटी. विद्या भीती वरा. मुद्रा तीन करी त्रिनेत्र वदना. बाळावरी चंद्रमा. शोभे डोई धरुण रक्त मुकुटा. देवी नमो पाहि मा. ओम ऋषिर्वाच. नाश पाहून दैत्यांचा चिक्षुर दैत्य क्रुद्ध तो. धावून आला पुढती वदया देवी अंबिका. संग्रामी देवीवरती सोडी दैत्य असे शिर. मेरूच्या शिखरी जैसा जलवर्षाव होतसे. देवीने निज बाणाने समस्त बाण तोडले. जे त्याचे सारथी अश्व अनायाशे विदारले. धनुष्यध्वजा तोडून बाणे विंदोनी त्या खळा. गाळा अंग प्रत्यंग केला सेनापती त्वरे. ढाल तलवार हाती तेव्हा घेऊन धावला. धनुष्यरथ अश्वाशी मुकला सारथी सेवका. तलवार मारली भाळी सिंहाशी गाव तो करी. भुजा जीवाम देवीची प्राण साधला तिथे.
बाहुशी लागता तुटली दैत्याची तलवार ती. सकृत रक्त नेत्राने शूल घेऊन धावला. भद्रकालीशी माराया फेकला नभ मंडळी. सूर्यासम प्रभाजाची चालला तेजवान तो. देवीने शूल फेकोनी तोडला शूल सत्वरी. चिक्षुर मारला वेगे गत प्राण पडे कळ. आला चामर धावूनी देव पिडक दुर्जन. हत्तीवरी तो बैसोनी शक्तीने मारी देवीशी. देवी महाबलायसी हुंकार करता त्वरे. शक्तीचा त्या नाश झाला चांबराच्या तक्षिणी. चामर तेव्हा क्रोधाने देवीशी शूल मारित. बाणाने देवीने तोही खंडोनी टाकला त्वरे. हत्तीच्या मस्तकी सिंह तेव्हा बैसे उडोनिया. बाहु युद्ध सुरू झाले दोघेही बळ लाविती. दोघेही हत्तीवरून आले तेव्हा मैतळी. भयंकर प्रहाराने मार देती परस्परा. नभातुनी उडी घेता शहाने शिर तोडले. चामर दैत्य तत्काळ गत प्राण पडे भूमी. शिला वृक्षादी माराने उदग दैत्य तो असा. देवीच्या हातूने मेला चपेटाने कराल तो. गदेने उद्वत मेला बाणाने ताम्र अंधक. बाष्कल बिंदी पालाने मारी देवी तक्षणी. त्रिनेत्रेने त्रिशूलाने उग्राश मारला त्वरे. उग्र वीर्य महानु दैत्य तेही विदारले. बिडाल तलवाराने धडापासून तोडला. दुर्द नाश झाला. सेना सारताशी रेड्याचे रूप घेकळ. महिषासुर देताप देवीचे गण त्रासले. कुंदाडा देत कोणाशी खुरानी मार देतसे. पुष्ट शिंगे कुणा मारी वेगाने मरती कुणी. सिंहनादे कुणी मेले निश्वास वायूने कुणी. धराशायी किती झाले देवीचे गण त्या क्षणी. सिंहाशी मारण्यासाठी महिषासुर धावला. जगदंबे प्रती तेव्हा अंतरी क्रोध वायुगतीने पर्वत पडती भूमी. सकृत महादैत्याशी पाताचंडी कोपली. वर्धात उठली तेव्हा क्रोध आला अनावर. बांधला दैत्य पाशाने रणीबद्ध तयागुनी. रेड्याचे रूप सोडून दुसरा देह तो धारी. सिंह होऊन धावे तो आर तो वार आला शिरावरी. क्षणार्धी नर्त झाला खडग हाती असा दिसे. ढाल तलवार देवी ती घेऊन घाव घालिता. सोडी तो मानवी रूपा झाला गज भयानक. सिंहाशी उडी देवीच्या सुंदर महाबली. खडगाने चराचर त्रस्त झाले घाबरे फिरती जन. सुरभी पिऊन आंबा अमृत माद पावली. रक्तनेत्रे हसे तेव्हा जगन्माता महाबली. बोलून मत दैत्य गरजे शिंग मारून पर्वता. पर्वत फेकी आकाशी पडावी अंबिकेवरी. देवीने बाण सोडून केले चूर्ण महाचल. रक्तश्रुती सुधा शेवी वाचा शौर्य प्रकंपित. देवी वाच तुझा विक्रम पाहू दे जोवरी मी पिते सुधा. पडता तू प्राणहीन गर्जतील सुरेश्वर. ऋषिर्वाच ऐसे बोलून ती देवी दाबी पायामध्ये कळ. कंठाशी लक्ष्मी त्याच्या शुलाघात करीतसे. रेड्याचे मुख फोडून बाहेर येतसे नर. देवीने निज शक्तीने एता अर्धा निरो दिला. तरी तो धावला जेव्हा तलवार धरी करी. मस्तक तोडी दैत्याचे महिषासुर मर्दिनी. आहाकार रणी झाला दैत्य सेना पळे बये. समस्त देवता तेव्हा प्रसन्न मुख भासती. देवता महर्ष दिव्य दुर्गा स्तवन मांडती. यश गंधर्व ते गाती करते नृत्य अप्सरा. श्री अच्युत वीरसाय प्राकृत भावा टीका श्री मार्कंडे पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी महात्म्य तृतीय अध्याय. श्री कुलदेवता चरणार्पण नमस्तुम. धन्यवाद. धन्यवाद प्राजक्ता मॅडम, खूप छान म्हटलात. मोनिका मॅडम आहात का तुम्ही? मोनिका मॅडम सुरू करा. मोनिका मॅडम घेणार आहेत देवी सुक्त आणि मग त्यानंतर आपण सौंदर्य लहरी सुरू करूयात. मोनिका मॅडम व्हिडिओ सुरू करायचंय का? बोलताय का तुम्ही? मोनिका मॅडम अनम्यूट करा. येतोय आवाज? हा, व्हिडिओ सुरू करणार का? हो, करते. हा. एक मिनिट. नमस्कार, सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. आज आपण देवी सुक्त बघणार आहोत, ज्याचा उल्लेख सप्तशतीमध्ये आहेच आहे. पण आज मी त्याचा जरा थोडासा तो पार्ट आहे तो मी आज सांगणार आहे. आज देवीचे नवरात्र सुरू झालेलं आहे आणि आज तिसरा दिवस व्हिडिओ आहे. सुरू नाही केला मॅडम? केला ना? नाही दिसत आहे. केलाय. हा, आता दिसायला लागला. अच्छा. हा बोला. हा, आज तिसरा दिवस आहे नवरात्रीचा. तर देवी सुक्तांनी आज सुरुवात करूया. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते.
या देवी सर्वभूतेषु विष्णुमायेति शब्दिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. त्या देवीला जिला सर्व प्राणीमात्रांमध्ये विष्णुमाया म्हणतात, तिला नमस्कार, तिला त्रिवार नमस्कार. या देवी सर्वभूतेषु चेतनित्यभिधीयते. नमस्तस्यै 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 नमो नमः. त्या देवीला जी सर्व प्राणीमात्रांमध्ये चैतन्य रूपात प्रतिबिंबित आहे, तिला नमस्कार आणि तिला त्रिवार नमस्कार. या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. सर्व प्राणीमात्रांमध्ये बुद्धीच्या रूपात विराजमान असलेल्या त्या देवीला नमस्कार, तिला त्रिवार नमस्कार. या देवी सर्वभूतेषु निद्रारूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. त्या देवीला जी सर्व प्राणीमात्रांमध्ये निद्रा स्वरूपात विराजमान आहे, तिला नमस्कार, तिला त्रिवार नमस्कार. या देवी सर्वभूतेषु क्षुधारूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. सर्व प्राणीमात्रांमध्ये भुकेच्या रूपात राहणाऱ्या त्या देवीला नमस्कार, तिला त्रिवार नमस्कार. या देवी सर्वभूतेषु छायारूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. त्या देवीला जी सर्व प्राण्यांमध्ये सावलीच्या रूपात म्हणजे उच्च आत्म्याच्या रूपात वावरत आहे, परमात्म्याची सावली म्हणून जीवात्मा, तर तिला नमस्कार, तिला त्रिवार नमस्कार. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. त्या देवीला जी सर्व प्राणीमात्रांमध्ये सामर्थ्याच्या रूपात विराजमान आहे, तिला नमस्कार, तिला पुन्हा पुन्हा त्रिवार नमस्कार. या देवी सर्वभूतेषु तृष्णारूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. सर्व प्राणीमात्रांमध्ये तृष्णेच्या रूपात विराजमान असलेल्या त्या देवीला नमस्कार, तिला त्रिवार नमस्कार. या देवी सर्वभूतेषु क्षान्तिरूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. त्या देवीकडे जी सर्व प्राण्यांमध्ये सहनशीलतेच्या रूपात राहते, तिला नमस्कार, तिला त्रिवार नमस्कार. या देवी सर्वभूतेषु जातिरूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. त्या देवीला जी सर्व प्राणीमात्रामध्ये वंशाच्या रूपात वावरत आहे, सर्व काही मूळ कारण म्हणजे तिला त्रिवार नमस्कार, तिला त्रिवार नमस्कार. या देवी सर्वभूतेषु लज्जारूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. त्या देवीला जी प्राण्यांमध्ये विनयशीलतेच्या रूपात राहते, तिला नमस्कार, तिला त्रिवार नमस्कार. या देवी सर्वभूतेषु शान्तिरूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. त्या देवीला जी सर्व प्राणीमात्रांमध्ये शांतीच्या रूपात विराजमान आहे, तिला नमस्कार, तिला त्रिवार नमस्कार. या देवी सर्वभूतेषु श्रद्धारूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. त्या देवीला जी प्राणीमात्रामध्ये श्रद्धेच्या रूपात म्हणजेच उच्च आत्मस्वरूपात स्थिर आहे, तिला नमस्कार, तिला त्रिवार नमस्कार. या देवी सर्वभूतेषु कान्तिरूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. त्या देवीला जी सर्व प्राणीमात्रांमध्ये प्रेम आणि सौंदर्याच्या रूपात विराजमान आहे, तिला नमस्कार, तिला त्रिवार नमस्कार.
या देवी सर्वभूतेषु लक्ष्मीरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. त्या देवीला जी सर्व प्राणीमात्रामध्ये सौभाग्य रूपाने विराजमान आहे तिला नमस्कार, तिला त्रिवार नमस्कार. या देवी सर्वभूतेषु वृत्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. त्या देवीला जी सर्व प्राणीमात्रामध्ये क्रियाशीलतेच्या रूपात विराजमान आहे तिला नमस्कार, तिला त्रिवार नमस्कार. या देवी सर्वभूतेषु स्मृतिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. त्या देवीला जी सर्व प्राणीमात्रामध्ये स्मृती रूपात विराजमान आहे तिला नमस्कार, तिला त्रिवार नमस्कार. या देवी सर्वभूतेषु दयारूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. त्या देवीला जी सर्व प्राणीमात्रामध्ये दयाळू रूपाने विराजमान आहे तिला नमस्कार, तिला त्रिवार नमस्कार. या देवी सर्वभूतेषु तुष्टिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. त्या देवीला जी सर्व प्राणीमात्रामध्ये समाधानाच्या रूपात विराजमान आहे तिला नमस्कार, तिला त्रिवार नमस्कार. या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. त्या देवीला जी सर्व प्राण्यांमध्ये आईच्या रूपात विराजमान आहे तिला नमस्कार, तिला त्रिवार नमस्कार. या देवी सर्वभूतेषु भ्रान्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. त्या देवीला जी सर्व प्राणीमात्रांमध्ये भ्रांतीच्या रूपात राहते तिला नमस्कार, तिला त्रिवार नमस्कार. इंद्रियाणामधिष्ठात्री भूतानाचाखिलेषु या भूतेषु तत्सं व्याप्ती दैवैनै नमो नमः. त्या देवीला जी सर्व जगतातील प्राणीमात्रांच्या इंद्रियांवरती नियंत्रण ठेवते आणि सर्व प्राणीमात्रांमध्ये सदैव व्याप्त असणारी देवी तिला वंदन. चितिरूपेण या कृत्सं एतद्व्यापस्थितज्जगत् नमस्तस्यै 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 नमो नमः. तिला वंदन जी चैतन्याच्या रूपात या विश्वात व्याप्त आहे आणि त्यात वास करते तिला नमस्कार, तिला पुन्हा पुन्हा नमस्कार. झालं मॅडम. धन्यवाद मोनिका मॅडम. छान म्हटलात तुम्ही. धन्यवाद मॅडम. चला आता आपण म्हणूयात सौंदर्य लहरीचं स्तोत्रांचे अर्थ बघूयात. सौंदर्य लहरी आपण वाचत आहोत. आपले काल 2च श्लोक झाले आणि याच्यात मला थोडंसं तुम्हाला असं सांगायचं आहे, की आपण जे म्हटलं त्रिदेवता आहेत, म्हणजे त्रिपुर सुंदरी, त्रि म्हणजे 3. यामध्ये आपण ब्रह्मा, विष्णू, महेशचा रोल बघितला. म्हणजेच त्यांच्या ज्या काही बायका म्हणतो आपण, शक्ती म्हणतो, स्त्री शक्ती, या त्रिपुर सुंदरीत आहेत, की ब्रह्माची ब्रह्मिणी, नंतर सरस्वती आणि विष्णूची लक्ष्मी. तर या 3 देवी जे आपण म्हणतो गूढ अर्थ आहेत सगळे. आता पुढं श्लोक येतील त्याला तुम्हाला कळेल, की हे सगळं आपलंच वर्णन आहे. कुंडलिनी मातेचं, आपल्याच शरीरातलं. आणि या ज्या 3 शक्ती आहेत ते इडा, पिडा, पिंगळा.
सुषुम्ना. सुषुम्ना नाडी म्हणजे मधली नाडी, इडा म्हणजे डावी आणि दुसरी उजवी नाडी. डावी नाडी, उजवी नाडी आणि मधली नाडी. या 3 नाड्या आपण मेन शरीरातल्या समजतो. सुषुम्ना नाडी म्हणजे आपली मधली अध्यात्माची मार्गातली नाडी आणि ज्यावेळेला आपण ध्यान करतो त्यावेळेला आपण खरं तर सगळा पर्पजच आपला असा आहे, की कुंडलिनी जी शक्ती आहे त्या शक्तीला, त्या ऊर्जेला आपल्याला ऊर्ध्व गती द्यायची असते, वर न्यायची असते. तर इथे शिव आहे. शिवाचं स्थान सहस्त्रारात आहे आणि जीवा-शिवाचं मिलनासाठी आपण ध्यान करत असतो ॲक्चुअली. मिलनच आहे ना ते. आपण आता ज्यावेळेला देवीची पूजा करतो. आता मोनिका मॅडमनी हे देवी सूक्त वाचलं. ज्यावेळेला मी देवी सूक्त वाचायचे, त्यावेळेला प्रत्येक ओळ माझ्यासाठी आहे असं समजून मी वाचायची, की ही देवी समाधान देणारी, ही देवी सगळ्यांची माता. जनरली काय होतं, ज्यावेळेला वाचन होतं, स्तोत्र वाचतं, त्यावेळेला आपण एक देवीचं रूप आणतो डोळ्यापुढं आणि देवीची स्तुती चालली. अशा भावाने जर म्हटलं, तर काहीही साध्य होणार नाहीये आपल्याला अशा पठणाने, अशा वाचनाने. तर मॅडम वाचत असताना माझ्या लक्षात येत होतं, की प्रत्येक वेळेला माझ्या डोळ्यातून पाणी यायचं. अरे, मला हे रूप हवंय, माझ्यात हा गुण हवाय. मला सर्व भूतांवर प्रेम करता आलं पाहिजे, सर्वांबद्दल दया निर्माण झाली पाहिजे. असं तुम्ही वाचता का? सगळ्यांनी प्रश्नचिन्ह निर्माण करून इथून पुढे वाचायला सुरुवात करायची आहे. वाचताना हे माझ्यात आहे, माझ्यात आहे का? नसेल तर मला आतून बाहेर काढलं पाहिजे आणि आपले गुण, आपले हे जे सगळे कला आहेत या देवीबद्दल सगळं जे बोललेलं तेव्हाच सगळं गुणांचा विकास व्हायला लागतो, जेव्हा कुंडलिनी शक्ती जागृत होते, लक्षात घ्या. ज्यावेळेला आपण ध्यान करून कुठलाही मार्ग असू देत तुमचा, भक्ती मार्ग असू देत, राजमार्ग असू देत, आपण ध्यानाने आपण हे करतोय. कित्येक लोकांची कुंडलिनी जागृत झालीये आपल्याकडे. आणि ही एकदा कुंडलिनी जागृत झाली, या मूलाधाराशी बसलेली, या सगळ्या आता तुम्हाला श्लोकात कळेल कसं रहस्य आहे. आणि मग आपण त्रिपुरी सुंदरी, त्रिपुरी सुंदरी म्हणून काय करत बसतो पूजा अर्चा, हे पण कळेल तुम्हाला. मग या कुंडलिनी शक्तीला जर जागृत केलं, तर या सगळ्या गुणांचा विकास व्हायला लागतो आपल्या. हळू सगळे गुण बाहेर येतात, आपोआप यायला लागतात. कारण सगळं इथेच सामावलेलं आहे. ब्रह्मांडातलं सगळं इथेच सामावलेलं आहे. त्यामुळे जे कोणी देवीची काही आराधना कशाची काही वाचताय तुम्ही, हे सगळं ह्याच्यात आणण्यासाठी वाचलं पाहिजे. ते भाव निर्माण झाले पाहिजे देवी सूक्त म्हणताना सुद्धा. तर तिसरा बघा श्लोकचा अर्थ मी सांगते. हे भगवती देवी, तुझ्या चरणकमलाचा रजकण म्हणजे अडाणी लोकांच्या अंतःकरणातील अज्ञानरूपी अंधकार नाहीसा करून ज्ञानरूप प्रकाश पाजळणारी, जणू अथांग समुद्रातील द्वीपनगरी म्हणजेच ज्ञानरूप प्रकाश पाडणाऱ्या सूर्याचे उदयस्थान. म्हणजे भगवती देवीला काय म्हटलेलं आहे बघा, की अंधकार तू नष्ट करते. कारण बघा आता मॅडमनी देवी सूक्त छान म्हटलं, त्याचा अर्थही छान सांगितला. पण त्या अर्थाच्या वेळेला ही देवी अशी आहे, ही देवी तशी आहे. देवी सगळ्यांवर करते असं नसून मला करायचंय, मी करतीये. माझ्यात ती क्षमता आहे, माझ्याबद्दल हे स्तवन आहे. माझ्यात ही कॅपॅसिटी आहे, माझ्यात ही पात्रता आहे. मला त्याला उजाळा दिला पाहिजे, मला त्याला एक धार लावली पाहिजे. आणि ह्या देवीची पूजा म्हणजे फक्त डोळे मिटून ध्यान करणे म्हणजेच पूजा. लक्षात घ्या, की या देवीला जागृत करायचंय. मग ज्यावेळेला आपण डोळे मिटतो, ज्यावेळेला श्वासावर लक्ष ठेवतो, त्याच वेळेला त्या ब्रह्मांडाला कनेक्ट होतो. म्हणजे त्याच वेळेला आपल्या या देवीच्या सगळ्या गुणांच्या शक्तीला, आपल्या हायर सेल्फला आपण कनेक्ट होतो. आणि यामुळं अज्ञान, अंधकार जीवनातला नष्ट होतो. जेव्हा कुंडलिनी जागृत व्हायला लागते, त्यावेळेला ज्ञान यायला लागतं. आपण बघतो ध्यान जसं करतो, तसं ज्ञान यायला लागतं. काल एक मॅडम मला फोनवर रडत होत्या. घळा-घळा रडत होती आई गेली तर. म्हटलं, "मग शिकताय काय तुम्ही?" आई गेली, आईला किती त्रास होत होता, यातना होत होत्या. वय 72 का 78 सांगितलं. म्हणजे मुक्त झाली आई, आपल्या पुढं गेली प्रवासाला. म्हणून ठीक आहे, वाईट वाटतं, अटॅचमेंट असते. पण हे पण समजून घ्या ना, पण त्यांचं रडणं वेगळ्या कारणासाठी होतं. त्या म्हटल्या, "मला झलक आली होती 5-6 दिवस आधी आणि मला असं दिसलं होतं, की मी सगळ्या बायकांमध्ये बसून रडतीये." मग म्हणे, "माझ्या आईला मला का नाही वाचवता आलं? मला का नाही करता आलं? मला दृष्टांत दाखवला होता." म्हटलं, "दाखवला होता म्हणजे तुमच्या मनाची तुम्ही तयारी करायला हवी होती.
मृत्यू कोणी रोखू शकत नाही. मृत्यू लिहिलेला आहे म्हटलं. म्हणजे हे ज्ञान त्यांना दिलं ध्यानाने. ध्यानामुळे सगळं दिसू लागतं आपल्याला. काय होणार आहे कळतं. समोरच्या व्यक्तीच्या मनात काय आहे. आता कालही एका मॅडमचा फोन झाला. मला लगेच इन्स्टिंक्ट्स येतात. काय आहे, काय घडलंय, सांगावं लागत नाही. हे सगळं ध्यानाने होतं. मग अज्ञानही नष्ट होतं. इथे जे म्हटले त्याचा अर्थ असा आहे, की देवीची हे भगवती देवी तुझ्या चरण कमलांचा रजकन. केव्हा देवीच्या चरणांपाशी आपण जाणार आहे? केव्हा त्या पावलांचा धूळकण आपण घेणार आहे? देवीच्या पाया पडून नव्हे. त्याने काही होणार नाहीये देवीच्या पाया पडून. तर हे या देवीला सरेंडर होऊन म्हणजेच ध्यान करून अज्ञान नष्ट होणारे, ज्ञानरूप प्रकाश पाजळणारी जणू अथांग समुद्रातील द्वीपनगरी. अथांग सागरातील द्वीपनगरी म्हणजे अथांग सागर आहे अंधकाराचा, त्याच्यात द्वीपनगरी ज्ञानारूपी प्रकाश पाडणाऱ्या सूर्याचे उदयस्थान. बघा सूर्याचे उदयस्थान म्हटलेलं आहे. तसेच अडाणी आता सूर्य सुद्धाच आपल्या शरीरात आहे. चंद्र सुद्धा आपल्या शरीरात आहेत आणि ज्यावेळेला आपण ध्यान करू लागतो त्यावेळेला हे चंद्र, सूर्य सगळे ग्रह आपले बॅलन्स व्हायला लागतात. गुरु, शनी म्हणजे आपल्या जीवनातल्या मोठ्या व्यक्ती, आपले वडील, आई या सगळ्याच गोष्टी आपण अशा लक्षात घेतल्या आणि त्यांच्या जर सेवा आपण केल्या, तर हे सगळे ग्रह बॅलन्स होऊ लागतात. ते काही अवकाशात ग्रह नाहीयेत, आहेत अवकाशात ग्रह, पण इथे सुद्धा ते आहेत आणि आपल्या प्रत्येक जीवनातला एक-एक व्यक्ती म्हणजे पण सुद्धा एक-एक ग्रह आहे. हे सगळं समजून घेता आलं पाहिजे आणि हे ज्ञान हे सगळं कळू लागतं आपल्याला देवीच्या उपासनेने. तसेच अडाणी म्हणजे यज्ञ लोकांना चैतन्य म्हणजे जाणीव. जे मी सारखं कॉन्शियसनेस म्हणते, चैतन्य म्हणते, जाणीव म्हणते, ते चैतन्य म्हणजे अज्ञानरूपी लोकांना चैतन्य म्हणजे जाणीव अर्थात ज्ञान देणगी रूपी म्हणजे बघा हे ज्ञानाची देणगी मिळते देवीकडनं आपल्याला. म्हणजेच थोडंसं देवीचं पूजन म्हणजे ध्यान, ध्यान, ध्यान करून आपल्याला ज्ञानाची देणगी मिळते. पुष्पगुच्छातील ज्ञानरूपी ज्ञान देणगी रूपी पुष्पगुच्छातील रसरशीत मधाचा अखंड स्तोत्र देणारी. रसरशीत मध आहे. जसजसं उपासना होत जाते आपली, ध्यान होत जातं, तसं आपल्याला ज्ञानाचा गोडवा मिळतो. म्हणजे इथे मधाचा अखंड स्तोत्र म्हटलंय. आणि नंतर तर खरंच मध स्त्रवू लागतो. जेव्हा ही जिव्हा आपली इकडे जाते, टाळूला चिटकायला लागते. बघा आपल्या बऱ्याच जणांची टाळूला चिटकते. म्हणतायत तुम्ही, काही-काही जण निघत नाही. माझी पण होते आपोआप ती. आणि हे जेव्हा होते त्याला ती मुद्रा होते, खेचरी मुद्रा आणि ह्याच्यानंतर एक आपलं जे टाळू असतं, त्या टाळूला होल पडतं. इथे जीभ लागून आणि खरोखर मधाचा अखंड स्रोत स्त्रवतो. आणि मग हे मधाचं सगळं स्त्रवण रोज पाझरत असतं लाळेसारखं. इतकं सुंदर म्हणजे हे ॲक्चुअली वर्णन आहे, पण ते द्विअर्थी आहे हे समजून घेतलं पाहिजे. पुढचे श्लोक स्पष्ट म्हटलेत. तर इथे रसरशीत मधाचा अखंड स्तोत्र देणारी जणू झारीच होय आणि मग ते अमृत असतं. जो काही मध आपल्याला जे काही स्त्रवण सुरू व्हायला लागतं नंतर तो अमृतच असतो शरीराला देणारा. तसेच दरिद्री लोकांच्या इच्छांची पूर्ती करणाऱ्या. आपण बघतोय आपण दरिद्री आहोत. कारण आपल्याला बऱ्याच इच्छा आहेत. ॲक्चुअली आता मॅडमच्या ह्याच्यात एक होतं समाधान देणारी. खरी देवी कोण? खरी देवी जी समाधान असतं, जिच्याजवळ तृप्ती असते, जी लोकांसाठी काम करते, ती खरी देवी मानलेली आहे. आणि मग असं ज्यावेळेला आपण इच्छांची पूर्ती आपोआप होऊ लागते. आपण बघतो ध्यानाने आता काल त्या एक मॅडम म्हणत होत्या, की त्या मॅडमना वेळ नाही ध्यान-बिन करायला. आपला आनापानसती ध्यान व्हिडिओ दिला, त्या करायला सुरुवात झाली. दुःखच दूर व्हायला लागली. नवरा मेलेला आहे, दुःखात आहे, सासू छळतीये आणि अशा परिस्थितीमध्ये आता त्यांनी ध्यान सुरू केलं, तर नोकरी लागली. किती छान-छान व्हायला लागलं. म्हणजे हे ध्यान जी काही पूजा आपण करतो देवीची, कुंडलिनी देवीची, अशा पूजेने काही झालं असतं का? किती झालं असतं? होऊ शकलं असतं तर किती काळाने झालं असतं आणि इथे ध्यान पूजा सुरू झाल्यावर जीवनच बदलायला लागलं. दुःखच दूर झालं. तर सर्व दरिद्री लोकांची इच्छापूर्ती करणाऱ्या चिंतामणी रत्नांची. आता ही चिंतामणी रत्न
हे पण सगळे आपले चक्रच आहेत. लक्षात घ्या, खूप वेगळे वेगळे अर्थ आहेत. ते आपल्याला काढता आले पाहिजे, ॲब्स्ट्रॅक्ट करता आलं पाहिजे. चिंतामणी रत्नांची जणू माळच होय. मुरारी रूपी वराहा अवतार धारण करणाऱ्या विष्णूने जशी समुद्रातून आपल्या दाढेने पृथ्वीवर काढली, म्हणजे मणिरत्न काढले समुद्रातनं विष्णूनी, तशी तुझ्या चरणकमलाचा रजकन जन्म मरणाच्या समुद्रात बुडून गेलेल्या आम्हा पामर जनांचा उद्धार करणारा आहे. बघा, जन्म मरणाचा फेरा सारखा का होतो? इच्छांमुळं होतो. आज आपण किती इच्छा ठेवल्या. माझं समजा उदाहरणार्थ माझं बंगला व्हावा अशी इच्छा आहे. उदाहरणार्थ माझी गाडी व्हावी अशी इच्छा आहे. आणि ही इच्छा जर पूर्ण झाली नाही, तर परत जन्म घेऊन येणार आहे. आणि ज्या वेळेला आपण रिलेशनशिपमध्ये, संबंधात अडकतो, मुलांच्या प्रगतीमध्ये अडतो, मुलाचं लग्न होऊ देत, मुलाची मुलं होऊ देत, त्याचा संसार सुखाने होऊ देत, नाही झाला, काही अडी-अडचणी आल्या, तरी सुद्धा आपल्या या इच्छा आपण ब्रह्मांडात बीज रूपाने पेरतो आणि मग या इच्छांसाठी जन्म घ्यावा लागतो. म्हणजे साधं एक तुम्हाला सांगितलेलं आहे, की आपल्या मनात समजा आता एक आम्हाला उदाहरण दिलं होतं, की बोहरेन चालली आहे आणि त्या स्त्रीच्या मनात नुसतं विचार आला, "या बोहरेनची किती मजा आहे, रोज तिला नवीन साड्या म्हणजे नवीन म्हणजे वेगळ्या साड्या घालायला मिळतात." त्या क्षणी तिने पुढच्या जन्माला बोहारणीचं काम, बोहारणीचा जन्म घ्यावा लागणार. हे पेरलं तिने ब्रह्मांडात आणि झाली ती. या इच्छा इतक्या डेंजरस आहेत. या इच्छा आपण इतक्या ज्या मनात येतात. कारण सर्व ब्रह्मांडाची उत्पत्तीच इच्छाने झालेली आहे. निर्मितीच इच्छेने झाली, एका विचाराने झाली. म्हणून काल आपण ध्यानात काय केलं? आपण आपल्या इच्छांनी बीज पेरलेली आहे, की हे आता सुवर्णयुग सुरू झालेलं आहे. सगळीकडे आनंदी आनंद आहे आणि जी काही पृथ्वी आपल्याला दिसत आहे, पृथ्वीचे सगळे जीव सुखात आहेत. इथली जी सिस्टीम आहे आपल्याला दुःख देणारी, ती सगळी कोलॅप्स झालेली आहे, नष्ट झालेली आहे. आपण पेरलं, त्याचे इफेक्ट्स येणार आहेत. म्हणून ते ध्यान करायचंय सारखं वेबसाईटवर टाकलेलं आहे, देवी ध्यानाच्या कोर्समध्ये. तर इथे यामुळे ज्यावेळेला आपण हे ध्यान पूजा करायला लागतो देवीची, खरी आराधना करायला लागतो, जन्म-मरणाच्या फेरण्यातून सुटका मिळते. म्हणूनच इथे म्हटलंय, की तुझ्या चरणकमलांचा रजकन जन्म-मरणाच्या समुद्रात बुडून गेलेल्या आम्हा पामर जनांचा उद्धार करणार आहे. सगळ्या जीवनाचा उद्धार या पूजेने होतो. 4थ्या श्लोकाचा अर्थ वाचते मी. सर्व लोकांना शरणार्थ असणारी हे भगवती, तुझ्याशिवाय इतर बघा आता जरी हे ललित हे आपलं त्रिपुर सुंदरी आहे, तरी ते भगवतीच म्हटलेलं आहे. ॲक्चुअली सगळ्या देवी म्हणजे एकच आहे. फक्त त्या देवीच्या क्षमता, त्या देवीचे गुण कारण प्रसंगानुसार आपल्याला गुण यायला हवेत बाहेर. माझ्या पुढे जर कोणी आलं, तर मला संहार करताच आला पाहिजे. मला नष्ट करताच आलं पाहिजे. मला त्याच्यावर विजय प्राप्त करताच आला पाहिजे. म्हणजे माझ्यात रणचंडिकेचं रूप असलंच पाहिजे. तसंच मला माझ्यामध्ये दुर्गा मातेचं सुद्धा रूप पाहिजे. प्रेमळपणा पाहिजेच पाहिजे. तर या सर्व गोष्टी कुठल्याही देवी काही वेगळ्या नाहीयेत. ती आपलीच रूपं आहेत, आपलेच गुण आहेत. आपल्या चक्रांच्या एक-एक पाकळ्यांना आपल्याला विकसित करत जायचं. कारण प्रत्येक चक्र ज्यावेळेला रिप्रेझेंट करतो, त्यावेळेला वर्णाक्षर आहेत, बीजमंत्र आहेत. ॲक्चुअली हे बीजमंत्र, हे वर्णाक्षर म्हणजेच म्हणजे हे अद्भुत आहेत. अ अक्षर, अ, आ, इ, ई, ओ, ह्यामध्ये सुद्धा सगळ्या शक्ती सामावलेल्या आहेत. हे सगळं गूढ आता तुम्हाला याच्यामधनं कळेल. खूप सुंदर आहे. जर विश्लेषण केलं तर. नाहीतर नुसत्या श्लोकांचे अर्थ घेतले तर मग फक्त देवी, 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 देवीचं सौंदर्य, देवीचं सौंदर्य. आतलं सौंदर्य आपण त्या श्लोकातून बघता आलं पाहिजे. सौंदर्य जेव्हा वाचतो त्यावेळेला. आणि हे देवीची स्तुती वाचतो त्यावेळेला खरं आपल्याला गूढ अर्थ घेता आला पाहिजे. तर सर्व लोकांना शरणार्थ असणारी हे भगवती, तुझ्याशिवाय इतर सर्व देव आपल्या दोनही हातांनी अभयदान व वरप्रदान करतात. म्हणजे बघा देवीशिवाय जे काही देव आहेत, ते दोन्ही हातांनी अभयदान देतात, वर प्रदान करतात. मात्र तूच एकटी अशी आहेस, की वर व अभय देण्याचा अभिनय करत नाही.
अजिबात तू अभिनय करत नाहीस. लोकांचे भयापासून रक्षण करणाऱ्याला व इच्छेपेक्षाही अधिक फल देण्यास तुझे दोन्ही चरणच समर्थ आहेत. म्हणजे हे जर आपण असं चरणाच्या गेलो देवीच्या, सरेंडर झालो देवीला, तर आपल्याला इच्छेपेक्षाही अधिक मिळतं. हा असा 4थ्या श्लोकाचा अर्थ आहे. आता 5व्या श्लोकाचा अर्थ असते, नमन करणाऱ्या लोकांना सौभाग्य देणाऱ्या तुझी आराधना करून पूर्वी विष्णूंनी स्त्रीरूप धारण करून त्रिपुरहर शंकरालाही प्रक्षुब्ध केले. आपली स्त्री जी रती तिच्या डोळ्यांना आपल्या देहाने आनंद देणारा मदन सुद्धा प्रथम तुलाच नमस्कार करून मोठमोठ्या संयमी ऋषी मुनींच्या अंतःकरणांनाही मोह निर्माण करण्यास समर्थ होतो. बघा म्हणजे संयमपणा येतो, मोह निर्माण ऋषी मुनींच्या अंतःकरणांनाही मोह निर्माण करण्यास समर्थ होतो. हे हिम पर्वत नंदिनी मदन तो अनंग असूनही सर्व जगाला भारी होऊन त्यावर केवळ तुझ्या कृपा कटाक्षाने विजय मिळवितो. नाही तर मदन हा जगताविरुद्ध लढाई करण्यास अगदी एकटाच आहे. त्याचे धनुष्य पाहावे तर ते फुलांचे आहे. त्याची दोरी तर भुंग्याचीच बनलेली आहे आणि त्याचे 5 बाण वसंत ऋतू हा त्याचा सचिव आहे आणि दक्षिणचा मलय पर्वतावरून वाहणारा वायू हा त्याचा रथ आहे. आता आपण बघतो महाभूत म्हणतो, पंचतत्व म्हणतो शरीरातली. तिथेच हे म्हणजे केलेलं आहे, की जे काही तत्व आहे त्या तत्वांचं याच्यात वर्णन आहे आणि हे पण गूढच अर्थ आहे. पुढील श्लोक असा आहे 7वा. रुंझून असा आवाज होणाऱ्या सोन्याचा, इथे मात्र एक्सटर्नल वर्णन आहे देवीचं. रुंझून असा आवाज होणाऱ्या सोन्याचा कंबरपट्टा असलेली, हत्तीच्या छाव्याच्या गंडस्थळासारख्या कुंभाकार स्तनांच्या भारामुळे नत झालेली, बारीक कंबर असलेली आणि शरद ऋतूतील पौर्णिमेच्या परिपूर्ण चंद्राप्रमाणे निर्मळ, तेजस्वी, डौलदार व झोकदार चर्या असणारी, हातात धनुष्यबाण, पाश व अंकुश धारण करणारी, अशी त्रिपुरसुरांना जाळणाऱ्या शंकरालाही मोठा अभिमान वाटावा, अशी गौरवास्पद देवी भगवती आमच्या पुढे येऊन आम्हाला दर्शन देवो. तर आपल्या अमृता मॅडमनी सांगितलं या सगळ्या ह्याचा अर्थ, देवीच्या हातात काय आहे वगैरे. त्याच्यात सुद्धा गूढ अर्थ आहे, खरं काय रिप्रेझेंट करतात ते सांगितलेलं आहे. तर याच्यात देवीचं वर्णन दिलेलं आहे. आता 8वा श्लोक काय म्हणतो बघूयात. काही थोडे भाग्यवान लोक चित्त आणि आनंद यांच्या लहरी रूप असलेल्या तुझे भजन करतात. भाग्यवानच लोक चित्त आणि आनंद काय मिळतं आपल्याला? ध्यानाने काय मिळतं? आपली चेतना मिळते. चित्ताला आपल्या आपण हे करत असतो आणि आनंद निर्माण करत असतो ध्यानामुळे. ध्यानामुळे आनंदच होतो कारण दुःख कमी व्हायला लागतं आपोआप. विचारच आपले बदलायला लागतात. म्हणून काही भाग्यवान लोक चित्त आणि आनंद यांच्या लहरी रूप असलेल्या तुझे भजन करतात. लहरी असतात ना, आपण बघतो व्हायब्रेशन्स यायला लागतात. व्हायब्रेशन्स रूपी आपल्याला हे चित्त आणि आनंद मिळायला लागतो. यांच्या लहरी रूप असलेल्या तुझे भजन करतात. अशी तू परमशिव स्वरूप पलंगावर आरूढ झाली आहेस. तो पलंग शिवाकार आहे व तो चिंतामणीमय घरात आहे. ते चिंतामणीमय घर निपवृक्षांच्या बगीच्यात उपवनात आहे. आता हे वृक्ष म्हणजे काय आहे सगळं आपण बघितलंच की मूलाधार म्हणजे जसं वृक्षाची मुळं असतात तसं ते मूलाधार आणि वृक्षाचा आपण सगळं जो बघतो वरचा प्रदेश म्हणजे आपलं सहस्त्रार. तर हा वृक्षच आहे आपला. तर या चिंतामणीमय घर निपवृक्षांच्या बगीच्यात उपवनात आहे व ते उपवन मणिद्वीपात आहे. मणिपूर चक्र. अ, हे उपवन मणिद्वीपात आहे. ते मणिद्वीप कल्पवृक्षांच्या समूहांनी वेष्टित असून अमृत सिंधूमध्ये आहे. बघा, कसं सुंदर वर्णन आहे ह्याच्यात. आता ह्याच्यामध्ये शिवाकार मंच म्हटलेला आहे. म्हणजे आपण जर बघितलं स्त्रीयंत्राचं मी तुम्हाला सांगितलं त्रिकोण असतात. एक असे एक खाली जाणारे असतात, एक वर जाणारे असतात. तर ह्याच्यामध्ये हे शिवाकार म्हणजे तेच रिप्रेझेंट करतं, की 5 शक्तिरूप त्रिकोण आहेत.
ऊर्ध्वमुख वर जाणारे आणि अधोमुख शिव मंचाचे 4 आहेत. ब्रह्मा, विष्णू, रुद्र व ईश्वर असं आहे त्याचं रिप्रेझेंटेशन. आणि पर्यक सदाशिव स्वरूप असतो. त्याला पर्यकावर भगवती त्रिपुर सुंदरी विराजमान झालेली आहे. तर ह्या संबंधी विशेष पुढच्या श्लोकात आहे आता 9वा श्लोक. हे देवी तू मूलाधारामध्ये, आता इथून पुढे सगळं चक्रांचं सुरू झालेलं आहे. बघा, हे देवी तू मूलाधारामध्ये पृथ्वीला, मणिपुरात जलाला, ही तत्व आली बघा. पृथ्वीला, मूलाधारामध्ये पृथ्वी तत्व. म्हणजे हे देवी तू मूलाधारामध्ये पृथ्वीला, मणिपुरात जलाला. आता इथे थोडंसं या श्लोकामध्ये क्रम वेगळा दिलाय बघा. म्हणजे दुसरं चक्र आपण स्वाधिष्ठान म्हणतो आणि स्वाधिष्ठान चक्राचं आपण तत्व जलतत्व म्हणतो. पण इथे हे मणिपूर म्हणतात. नाव जरी वेगळं असलं तरी तत्वाचा सिक्वेन्स मात्र तोच आहे. पृथ्वी, मणिपुराला, जलाला. काही लिटरेचरमध्ये भेद आहेत चक्रांबद्दल सुद्धा, रंगांबद्दल सुद्धा. तर याच्यात मणिपूरला सेकंड म्हटलंय, पण तत्व मात्र जलच आहे. मणिपुरात जलाला, स्वाधिष्ठानामध्ये असलेल्या अग्नीला, हृदयात वायूला, त्याच्यावर असलेल्या आकाशाला आणि भ्रूमध्ये असलेल्या मनाला. बघा, आपल्याला वायू तत्व माहितीये हृदयाचं, त्याच्यावर आज्ञाचक्र म्हणजे आकाश माहितीये, भ्रूमध्ये असलेल्या मनाला. त्याप्रमाणे सर्वांनी झालेल्या कुलमार्गाचे, याप्रमाणे सर्वांनी झालेल्या कुलमार्गाचे. म्हणजे कुठला आहे आता हा कुलमार्ग सांगा बरं? मग आपण काय अर्थ घेतो वाचताना आणि आपण काय करत होतो इतके दिवस? कुलमार्ग म्हणजे हा सगळा मार्ग आपला आता जो सांगितला तो मूलाधार आणि ते हा सगळा मार्ग. या कुलमार्गाचे भेदन करून सहस्त्रदल कमलामध्ये आपल्या पतीशी गुप्त रीतीने रममाण होतेस. हे बरोबर आहे. खालची ही शक्ती आहे. ही कुंडलिनी शक्ती आहे. आणि मग इथे बसलेत शिव म्हणजे पती तिचे. आणि मग या पतीशी गुप्त रीतीने रममाण होतेस. म्हणजेच मिलन होतं. तर आता हा जो आहे श्लोक, बाह्य रूपाचं वर्णन आपण बघितलं मागच्या श्लोकामध्ये. भगवती मणिदीप निवासिनी म्हटलेलं आहे. म्हणजेच बाह्य रूपाची सुद्धा 2 वर्णन आहेत तिच्या. अंतर्यामी सहस्त्रदाल. आता सहस्त्रदाल सुद्धा आपला अंतर्यामी, आतल्या आहेत ना या सगळ्या गोष्टी, शरीराच्या आतल्या आहेत. मगाशी जो कंबरपट्टा होता, सुवर्ण वगैरे ते बाह्य होतं. पण इथलं हे सगळं अंतर्यामीच्या सहस्त्रदल कमलामध्ये कुंडलिनी शक्ती रूपाचे वर्णन आहे. म्हणजे इथे ऑथरनी अर्थ दिलेला आहे श्लोकाचा, तिथे कुठेही कुंडलिनी नाव म्हटलेलं नाहीये. पण हे आपण समजून घेतो, की हे कुंडलिनी देवी आहे, कारण हे सगळं आपल्याला माहिती आहे म्हणून. आपण याचा अभ्यास केलाय म्हणून. म्हणून हे कुंडलिनी शक्तिरूपीचे वर्णन आहे. म्हणजेच 3ही श्लोकात भगवती पिंड ब्रह्मांडात व्यष्टी समिष्ट रूपात व्यापून राहिलेली आहे. हे सुद्धा चक्र ब्रह्मांडाची असतात. मणिपूर चक्र काय रिप्रेझेंट करतं, स्वाधिष्ठान काय, हे सगळं ब्रह्मांडातलं आहे. ब्रह्मांड तेच पिंडी ते ब्रह्मांड आहे. म्हणून श्लोकात वर्णन केलेली भगवती पिंड ब्रह्मांडात समाविष्ट आहे. हा खरा अर्थ आपल्याला घेता आला पाहिजे. तर बघा या श्लोकामध्ये जो श्लोक 9 आहे, देवीच्या अंत स्वरूपाची योग मार्गाची उपासना सांगण्याचा उद्देश आहे. हा रिप्रेझेंट होतो का? काय लिहून ठेवलंय आपल्या ग्रंथांमध्ये? आपल्याला योग मार्ग इथे सजेस्ट केला. योग मार्गाची उपासना सांगण्याचा उद्देश आहे. योगशास्त्रात कुंडलिनीचे महत्त्व फार आहे. कुंडलिनी ही एक अंतर्गत शक्ती असून तिचे भगवतीशी तादात्म्य या श्लोकात वर्णिलेले आहे. म्हणजेच कुंडलिनी देवीला भगवती म्हटलंय. भगवती देवी जी आपण म्हणतो तिचं आणि हिचं साम्य हे केलेलं आहे. जो ब्रह्मज्ञानी असतो त्याची कुंडलिनी सहस्त्रदाल कमलामध्ये ब्रह्मरंध्रात जागृत असते व तो शिवाशी एकरूप झालेली असते. त्या कुंडलिनीचा साक्षात्कार हे ब्रह्मज्ञानाचे सर्वश्रेष्ठ लक्षण आहे. बघा, त्या कुंडलिनीचा साक्षात्कार होणे हे ब्रह्मज्ञानाचे सर्वश्रेष्ठ लक्षण आहे. अज्ञानी जनांची कुंडलिनी सर्वात खाली मूलाधार चक्रात सुप्त अवस्थेत असते. तिचे वर्णन आता पुढच्या श्लोकात दिलेले 10वा. आपण उद्या घ्यायचंय 10वा श्लोक. 10व्यापासून चक्रांचं आहे. ब्रह्मज्ञानाच्या प्राप्तीसाठी
ब्रह्मज्ञानाच्या प्राप्तीसाठी मूलाधारातील सुषुप्त कुंडलिनी जागृत करून तिने वरील षटचक्रांचे भेदन करून ब्रह्मरंध्रात शिवसायुज्य करून साधकाला तिचे उत्पादन करावे लागते, जागृत करावी लागते. आणि तेच तर ध्यानाने आपण करतो. ही प्रक्रिया मानवास सहज सुलभ नसते. अनेक जन्मसिद्ध हस्तस्थो यतिहा पराहा गतिम या गीता वचनाप्रमाणे अनेक जन्म घेऊन योग साधन केल्यानेच साधकास मोक्ष प्राप्ती होते. आता हे आहे जन्मानुजन्माची साधना. पण आपल्याला खूप भाग्याचे क्षण आलेले आहेत. आपण खूप नशीबवान आहोत. हे आपल्याला या जन्मीच होणार आहे, या वर्षीच होणार आहे, या महिन्यातच होणार आहे. अशा सगळ्या संधी आहेत. ऊर्जा एवढी प्रखर येतेय, की हे जे जन्मानुजन्म साधना करून लोकांना जे मिळत होतं, ते आता आपल्याला 1-1, 2-2 दिवस, 1-1 महिन्यामध्ये करून आपण प्राप्त करू शकतो. इतकी सुंदर ऊर्जा आहे. कारण सगळे बुरखे फाडत चाललेत. जसं आपण ध्यान करणार आहोत, तसं खरं ज्ञान आपल्याला येत जाणार आहे. त्या ज्ञानाने आपली प्रगती होणार आहे. केव्हा? आपण आपल्या चेतनेला विकास केला तर. चेतना म्हणजे जाणीव वाढवली तर. म्हणूनच आपण जाणीव म्हणजे काय? खूप वेळा सांगून झालं. छोट्या गोष्टी काय चाललेलं आहे? त्याचा खरा आपण विचार करतोय का? ग्रुपवर काय काल प्रश्न विचारला ध्यानातून? किती जणांनी प्रश्नाचं उत्तर लिहिलं सांगा? ह्यालाच जाणीव, हाच कॉन्शियसनेस आणि हीच चेतना. मग काय करतोय आपण ध्यान करून? ध्यान आधी घ्या म्हणता, ध्यान तुम्हाला गडबड होते. पण ध्यानाचा उपयोग काय होतोय? किती जणांनी प्रश्नाचं उत्तर दिलंय ते मला सांगायचं आहे. विचारायचं आहे स्वतःला, की मी काय लिहीत बसले काल ग्रुपवर. ग्रुप बंद केला शेवटी. प्रश्न विचारला होता. 3 पूजा झालेल्या आहेत. कुठली पूजा आवडली? कुठल्या पूजेचा काय अनुभव आला? हार्डली 2 किंवा 3 जणांनी लिहिलेलं आहे. अशाने चेतना वाढणार आहे का आपली? जाणीव वाढतीये का? जाणीव आहे का? प्रश्न काय विचारलाय? आपण काय भरमसाठ लिहीत बसतोय? आपण वरचंच कॉपी करतोय. भले आपले पण शब्द आपण वापरत नाही. लिहू नका ना तुम्ही, कॉपी करू नका, लिहू नका. फालतू लिहायचं नाही. ध्यानात दिसतं त्याला काही महत्त्व नाही. 99% खोटं सगळं दिसत असतं. ज्यावेळेला आपण कुंडलिनीला ध्यान करतो, जागृत होते, आपल्याला व्हायब्रेशन्स येतात, हे आपण खरे अनुभवतो. पण प्रकाश दिसतो, हे दिसतं, ते दिसतं. 99% हे मन प्रोड्यूस करत असतं. 1% ते खरं आपल्याला ॲक्चुअली दिसतं, पण 1% खरं असतं. मग किती वेळेस तुम्हाला सांगू, ध्यानाचे अनुभव लिहिताना काय लिहिलं पाहिजे? मग प्रश्न विचारला होता, कुठली पूजा आवडली? कुठल्या पूजेचा काय अनुभव आला? आणि मग मी तुम्हाला जे सांगते तेच तुम्ही लिहीत बसणार का? ध्यानात जे काही आपण सांगतोय तेच लिहिण्यात काय अर्थ आहे? त्यांचा इम्पॅक्ट काय झाला? त्यामुळं काय झालं? हे लिहिणं गरजेचं आहे. आणि हे लिहिलं तर ती चेतना वाढणार आहे. कारण लिहिण्याने मेंदू काम करणार आहे आणि मग जो काही स्थूल शरीरात आपण बसतोय, ध्यान करतोय, मनोमय लेयर, विज्ञानमय लेयर पर्यंत जाऊन ते काम होणार आहे, तिथलं क्लिन्झिंग होणार आहे. हे लिहिलं तर, ॲब्स्ट्रॅक्ट काढला तर, की काय झालं ध्यानाने? काय अनुभवलं मी? कुठल्या प्रकारची पूजा करून मला काय अनुभवता आलं? क्रिएशन जे आपण केलं, जे काही आपल्याला म्हणजे पालन-पोषण करायचं आहे, मेंटेनन्स म्हणतीये मी. प्रिझर्व्ह म्हणतीये, मला मराठी शब्द येत नाहीयेत, माफ करा. पण दुसरा रोल जो आहे विष्णूचा, पालनकर्ता आहे, पोषणकर्ता आहे, आपण मुलांचं करतोय. ते मला काय करायचं आहे? माझ्या जीवनाला मला क्रिएट करायचं आहे या 9 दिवसात. मला जे हवे ती नवनिर्मिती करायची. कारण नवरात्र म्हणजेच नवनिर्मिती. कारण सगळी ऊर्जा नवीन रूप घेत असते, नवचैतन्य येत असतं. आणि हा जर आपण आपला विचार केला नाही, तर काय आपल्या शरीरात नवीन निर्माण होणार आहे? नवीन निर्माण व्हायला आपल्याला पेशी निर्माण ॲक्चुअली प्रत्येक पेशी किल होत असते. क्षणाक्षणाला प्रत्येक ऑर्गन नवीन तयार होत असतं. पण आपल्या मनामध्ये जी धारणा आहे आपल्या शरीराबद्दल, आपल्या रोगांबद्दल, आपल्या कॅपॅसिटीबद्दल, त्यामुळे हे नवीन-नवीन तयार होणे त्याला तेच स्टोअर होतं. प्रत्येक पेशी एक रोगग्रस्त पेशी पेशी आहे आणि माझ्या मनात तेच आहे, तेच आहे, तेच आहे. मी गोळ्या घेतीच आहे, घेते. मग त्या पेशी नवीन होत आहेत तरी त्यावेळेला मी तेच साठवण करते माझ्या विचारांनी. म्हणून ते हे विचार बदलायचे नवनिर्मिती करायची आहे. हे बारीक-सारीक लिहा म्हटलंय. मग त्यात पेशी लिहा, अवयव लिहा.
नवनिर्मिती काय करायची? मला पालन-पोषण काय करायचं? माझं काय चांगलं आहे? मला काय मेंटेन करायचंय? मला हे असंच प्रिझर्व्ह करायचं आहे. हे करायचं होतं ध्यानामध्ये काल 3दा ते झालेलं आहे. त्यामध्ये तुम्हाला ते लिहिता आलं पाहिजे नव्हतं, की कुठल्या ह्यानी ते खरं छान त्याची अनुभूती एंड रिझल्ट मिळाला. म्हटलंय मी शेवटी समाधान आणि तिसऱ्या ह्याच्यात फक्त मी सांगितलं थोडंसं क्रिएशन काय करायचं. कारण सामूहिक चेतना सुद्धा पेरायच्यात. आपलंच आयुष्यात घेऊन काय बसून उपयोग आहे. म्हणून तिथे मी थोडी झलक दिली. त्याचबरोबर स्वतःचंही करून मग ब्रह्मांडाचं किंवा मग सगळ्या लोकांचं करायचं. तर आता चंद्रघंटा देवी ध्यान करायचंय आपल्याला. त्या चंद्रघंटेला दुसऱ्या देवीला बघू नका. स्वतःच चंद्रघंटा बघायची आहे आपल्याला. स्वतःच चंद्रघंटा बनायचंय. चला ध्यान करूयात. चला आपण पाणी आमच्या पिऊन घ्या सुदर्शन व्हर्टेक्स बटन पिरॅमिडमध्ये करून. जाऊयात आणि देवी ध्यान करूयात. ते वेबसाईटवर आहे कोर्स आहे बघा. काल मी 6वा टाकलाय त्रिपुर सुंदरी ध्यान. खूप रम्य असा परिसर आहे. एका सुखासनात बसूयात. श्वास येत आहे आणि त्या श्वासाबरोबर माझ्यामध्ये देवी तत्व प्रवेश करत आहे. देवी तत्व म्हणजे शक्ती अवतरत आहे. आज माझा कायापालट होत आहे. प्रत्येक श्वासागणिक माझं रूप बदलत आहे. रंग बदलत आहे. आचार, विचार, स्वभाव विशेष यांना नवीन झळाळी येत आहे. इथे पिरॅमिडमध्ये चंद्रघंटा बसली आहे. देवी चंद्रघंटा अगदी माझ्या समोर प्रकट झाली आहे. माथ्यावर अर्धचंद्र आहे.